ठाण्यातील सर्वात जुन्या म्हणजेच 1880 साली स्थापन झालेल्या दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला जात आहे। 1866 साली स्वतः स्वामी समर्थांनी स्वतःच्या पादुका चेंदणी कोळीवाडा येथील आनंद भारती महाराज यांना दिल्यानंतर स्थानिक नागरिकांना आलेल्या दत्तगुरूंच्या प्रचितीनंतर 1880 साली हे मंदिर बांधण्यात आले। सकाळपासूनच येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे। येथे अत्यंत साधेपणाने व कोणताही गाजावाजा न करता पारंपरिक पद्धतीने सगळे उत्सव साजरे केले जातात। तुम्ही आता बघतच असतील, भाविकांनी इकडे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली सकाळपासून। म्हणजे आता 28 तारखेपासून या मंदिराचं म्हणजे हे चालू होतं, काय सप्ताह चालू होतो आणि आज लास्ट म्हणजे 4 तारखेला त्याची हे असते आणि 6:40ला आता दत्तांचा जन्म आहे, तेव्हा आमच्या इकडनं वाजत गाजत पालखी निघते, सगळे लोक आनंदाने हा उत्सव साजरा केला जातो। हे 1866ला म्हणजे आमच्या गावातले आनंदी महाराज म्हणून होते, ते एकदा समुद्रामध्ये खोलवर गेले असता मच्छीमारी करण्यासाठी त्यांना वादळाच्या संकटात सापडलेले, तेव्हा त्यांनी स्वामींचा दावा केला। स्वामींचा दावा केल्यानंतर ती नाव सुखरूप किनाऱ्याला आली। त्यांच्यानंतर जाऊन ते अक्कलकोटला स्वामींची सेवा करत होते। मग स्वामींनी त्यांना आदेश केला की तुम्ही जाऊन तुमच्या गावी त्यांच्या पादुका दिल्या आणि त्यांनी पादुका घेऊन ते इथे आले चंदनी कुळवडा आणि इथे छोटूसा बांधून राहत होते त्याच्या आणि स्वामींची सेवा करत होते। त्यांचे बरेचसे जे काय अनुभव आहेत आनंदी महाराजांचे, हे लोकांना त्या काळी आलेले होते 1866ला। त्यानंतर मग गावातल्या लोकांनी एक निश्चय करून त्यांचा सर्व मार्गदर्शनाखाली 1880 साली हे दत्त मंदिर आम्ही जीर्णोद्धार केला आणि स्थापना केली। त्यानंतर आजपर्यंत आम्ही दत्त जयंतीला एक हा जन्मोत्सव चालू ठेवला आहे, तो आजपर्यंत चालू आहे। आणि चंदनी कोळवडा समाज ट्रस्ट आमची त्यांच्या साह्याने हे सगळे आम्ही उत्सव साजरा करतो। 7 दिवसाचा हा उत्सव असतो आमचा आणि बरेच भावी लोक आज तुम्ही बघितलं सकाळपासून त्याची लाईन लागलेली आहे आणि त्याचं दर्शन घेतात।